सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 7वी कविता आहे खोप्यामध्ये खोपा. या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यावरील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. आम्हाला हे समजले. यात प्रश्न पहिला आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, सुगरण पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? उत्तर लिहूयात. सुगरण पक्षाने खोपा तिच्या पिलांसाठी बांधला आहे. दुसरा प्रश्न, खोपा कोठे टांगला आहे? उत्तर लिहूयात. खोपा झाडाच्या फांदीला टांगला आहे. प्रश्न दुसरा आहे, पुढील आकृती पूर्ण करा. इथे दिलेल्या कवितेत खोप्यासाठी आलेल्या उपमा. मग पहिली उपमा लिहूयात. खोपासाठी झोका, नंतर आहे झुलता बंगला आणि नंतर आहे गिलक्याचा कोसा. प्रश्न तिसरा आहे, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. अ आहे, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. अर्थ आहे, सुगरण पक्षी आपल्या पिलांसाठी झोक्यासारखा मजबूत व सुरक्षित खोपा बांधून तो झाडाला टांगते. आ आहे, तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. त्याचा अर्थ आहे, सुगरण पक्षाचे आपल्या पिल्लांवर अपार प्रेम असते. त्यांच्या सुरक्षेसाठी ती सतत जागरूक असते. त्यामुळे तिचा सारा जीव जणू पिल्लांमध्येच गुंतलेला असतो. ई, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. भावार्थ आहे, माणसाने सुगरण पक्षाची अप्रतिम कारागिरी पाहून त्यातून प्रेरणा घ्यावी. नंतर ई आहे, तुले देले रे देवानं 2 हात 10 बोट. त्याचा भावार्थ आहे, देवाने माणसाला 2 हात आणि 10 बोटे दिली आहे. त्यामुळे त्याने त्यांचा उपयोग करून चांगले कामे करावेत. प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा. त्यातील अ आहे, सुगरणीचा खोपा चांगला आहे असे कवयित्रीने का म्हटले आहे? उत्तर, सुगरणीचा खोपा मजबूत, सुरक्षित आणि कलात्मक पद्धतीने विणलेला असतो. तो आपल्या पिलांसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे कवयित्रीने त्याला चांगला म्हटले आहे. पुढील प्रश्न आहे आ, कवयित्रीने पाखरांची कारागिरी कोणत्या शब्दात वर्णिली आहे? उत्तर लिहूयात. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा या शब्दात कवयित्रीने पाखरांच्या कारागिरीचे वर्णन केले आहे. या शब्दातून माणसाने पाखरांच्या कौशल्यातून प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला आहे. पुढे लिहिते हो यामध्ये आहे. प्रश्न 1, सुगरण पक्ष्यांकडून आपणास काय शिकायला मिळते? उत्तर, सुगरण पक्षाकडून आपल्याला परिश्रम, कौशल्य, चिकाटी आणि आपल्या पिलांची प्रेमाने काळजी घेणे शिकायला मिळते. प्रश्न दुसरा, सुगरण पक्षाच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यांपेक्षा वेगळी कशी असते? उत्तर, सुगरण पक्षाचा खोपा कलात्मक पद्धतीने विणलेला, झोक्यासारख्या लटकणारा व मजबूत असतो. त्यामुळे तो इतर पक्ष्यांच्या साध्या घरट्यांपेक्षा वेगळा दिसतो. खेळूया शब्दांशी मध्ये. प्रश्न 1 आहे, शब्दांचे वचन बदला. झोका एक वचन आहे, आपण अनेक वचन लिहूयात झोके. बंगले हे अनेक वचन आहे, आपण एक वचन लिहूयात बंगला. झाड हे एक वचन आहे, आपण त्याचे अनेक वचन करूयात झाडे. पाखरे हे अनेक वचन आहे, त्याचं आपण एक वचन लिहूयात पाखरू. प्रश्न दुसरा आहे, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. त्यातील अ आहे, सुगरण. चला तर मग सुगरण पासून, सुगरण पक्षी मजबूत खोपा बांधतो. नंतर दुसरा आहे झोका, मला बागेत झोका खेळायला आवडते. तिसरा आहे कारागिरी, सुगरण पक्षाची कारागिरी अतिशय सुंदर असते. नंतर आहे चोच, पक्षी आपल्या चोचीने दाणे टिपतो. त्यानंतर पुढे आहे, विचार करा व सांगा. तुम्ही अभ्यासलेल्या प्रकाशयात्री या कवितेची वैशिष्ट्ये, शैली व वेगळेपण तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, प्रकाशयात्री कविता. वैशिष्ट्ये, कवितेत निसर्गाचे सुंदर चित्रण केले आहे. कल्पकता, गेयता व सोपी भाषा वापरली आहे. शैली, वर्णनात्मक, चित्रदर्शी व प्रेरणादायी शैली आहे. वेगळेपण, काजव्याला प्रकाशयात्री म्हणून कल्पकतेने सादर केले आहे आणि अंधारातही प्रकाश पसरवण्याचा संदेश दिला आहे. तर अशा प्रकारे या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहिला. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.